तर ही अशी गोष्ट झालेली आहे आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी गोष्ट बघितल्यानंतर ना ती कधी एकदा माझ्याकडे येते. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. आज आहे शुक्रवार आणि माझी पूजा, त्याच्यानंतर माझी जी नित्य साधना, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आज मला जायचं आहे वामनहरी पेठे येथे. मी 2-3 दिवसांच्या म्हणजे 2-3 ब्लॉगच्या आधी एक गोष्ट शेअर केली होती की सचिनने जे कानातलं घेतलं होतं तर ते मी इथे घालण्यासाठी घेतलेलं, पण ह्या कानामध्ये जात होतं, इथे जातच नव्हतं आणि ते दागिना तसा ठेवून मला ते वरतीत वाटतच नव्हता. घेतला तर तो घातला तरी पाहिजे एवढं त्यांनी मला दिलंय त्याच्यानंतर. कारण त्याच्या आधी पण त्यांनी जे कानातलं आणलं होतं तेही बसत नव्हतं. दुसऱ्या वेळेला आम्ही जाऊन घेतलं तर ते एका कानामध्ये बसतं, एका कानामध्ये बसतच नाही. तर मग दिलं होतं तर ते चेकिंग केल्याशिवाय त्यांनी रिप्लेसमेंट करून देत नाहीत, एक्सचेंज करत नाहीत. मग त्यांचा काल फोन आला होता की तुम्ही या म्हणून. मग आरवला विचार करते, आरवला स्कूलला सोडून जाऊ की संध्याकाळी. आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे कढीपत्त्याची चटणी, जी की केसांसाठी खूप चांगली असते आणि मी खूप गोष्टी करते केसांसाठी सध्या, तर तीही गोष्ट मी शेअर करते. ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करेनच. आणि भोपळ्याच्या बिया आणि सूर्यफुलाच्या बिया सुद्धा खाणं खूप चांगलं आहे केसांसाठी. त्याचसोबत आज अजून एक गोष्ट शेअर करायची, ती म्हणजे कानातलं कलेक्शन खूपदा विचारतं, तू दाखव, कुठून घेतेस ते सांग. तर आज मी ते शॉप दाखवते तुम्हाला की मी कानातले कुठून घेते आणि तिथलं थोडंसं कलेक्शन सुद्धा तुम्हाला दाखवेन. कारण मी तिथे जाणारच आहे. कानातले खूप दिवस झाले मी नवीन घेतलेले नाहीये. काही अगोदरचे होते ते तुटतात किंवा मग इकडे तिकडे पडतात. काही जण जास्त करून माझ्याकडून हरवतातच, कारण कुठेतरी ठेवलंय तर एक कानातलं एकीकडे राहतं, दुसरं कोणीकडे राहतं. मी व्यवस्थित काढल्यानंतर जागेवर ठेवते पण ते होत नाही. तर अशा काही गोष्टी माझ्यासोबत घडतच असतात. चला आता तर मी थोडंसं खाऊन घेते आणि त्याच्यानंतर आपण ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करूया. आरवचा डब्बा भरून ठेवलाय. पटकन मी हे काम म्हणजे सकाळच्या वेळी जेव्हा आरव ट्युशनवरून येतो 1-11 वाजता, आल्यानंतर खूप गडबड होते त्यासाठी. आणि आता रिसेंटली हे एक जे प्रोडक्ट आहे तर हे मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे, कारण सध्याला हे खूप गरजेचं आहे. आणि का ते मी तुम्हाला एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर मग पौर्णिमा ज्वेलर्समध्ये जाऊन तिथलं काही कलेक्शन पण दाखवते आणि मी कोणते कानातले आता नवीन घेणार आहे तेही तुमच्याशी शेअर करून तिथूनच विचार करते डिरेक्टली ते वामनहरी पेठे ज्वेलर्स जे आहेत भांडूप त्या ईस्ट वेस्टला, तर तिकडे जायचं. कारण दुपारी मे बी जायला नाही मिळणार त्याच्यासाठी, म्हणून मग आत्ताच सगळं आवडते. हे प्रीमियम केअरिंगचे अडल्ट डायपर आहेत आणि याच्यामध्ये 10 डायपर पॅन्टीज आहेत. मेल फिमेल दोघांनाही उपयुक्त आहेत. आणि आता ज्यांना डायबिटीजचा प्रॉब्लेम असतो, ज्यांना युरिन कंट्रोल होत नाही, असे खूप सारे लोक असतात ज्यांना हे इश्यूज सुरू आहेत, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. 360 डिग्री कम्फर्टेबल फिट आहे. सुपेरियर ॲब्सॉर्बन्सी आहे याच्यामध्ये, चांगला ॲब्सॉर्प्शन आहे. त्यानंतर वेअर कसं करायचं आहे किंवा ॲडजस्ट कसं करायचं, रिमूव्ह कसं करायचं, याचे सगळे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते दिलेले आहेत. आणि साईजसुद्धा म्हणजे मीडियमपासून लार्ज, एक्स्ट्रा लार्जपर्यंत अवेलेबल होतील, तुम्हाला मिळून जातील हे ऑनलाईन साईट्सवरती. आता हे मी ओपन करून दाखवते. आपल्या घरामध्ये खूप सारे आपले आजी आजोबा असतील की ज्यांना आता ह्याची गरज असेल, कारण कितीही झालं तरी काहींना युरिन आता कंट्रोल होत नाही, काही जण आजारी असतात आणि असे खूप लोक असतात की ज्यांना याची खरंच गरज आहे. आणि हे त्यांना एक फ्रीनेससुद्धा देतं, कारण काही लोक स्वतः खूप लाजतात अशा गोष्टी यूज करायला, पण बाकीच्या गोष्टी होतात त्याचे परिणाम वेगळेच राहतात. आता हा जो ब्ल्यू कलरचा बँड दिसतो तर ते समोरचा भाग आहे. याचं इलॅस्टिक वेस्ट बँड जे आहे ते खूप कम्फर्टेबल आहे. इझिली तुम्हाला कोणताही त्रास होऊ देत नाही किंवा कचत नाही. आणि इथे तुम्ही बघताय खूप स्ट्रेचेबल आहे. साईजनुसार ह्या अवेलेबिलिटी आहेत. साईडने तुम्ही असं टेअर करू शकता जेव्हा तुम्हाला ते काढायचं असेल त्या पद्धतीने. आणि सॉफ्ट कुशन आहे हे. सुपर ॲब्सॉर्बंट आहे. फ्लुइड जे असेल ते लीक होऊ देत नाही. आणि इथे तुम्हाला जी आधी येलो लाईन दिसली होती तर ती इंडिकेटर आहे. ते जेव्हा कलर फेड होत जाईल तेव्हा ते चेंज करायला हवं, हे इंडिकेट करतं. वापर झाल्यानंतर तुम्ही हे फेकून द्यायचं आहे, रियूज याचा होत नाही. आणि अशा पद्धतीने हे जे डायपर आहे अडल्ट डायपर तर ते यूज होऊ शकतं. तुम्ही ही माहिती तुमच्या घरातील अडल्ट लोकांना ज्यांना ह्याची गरज असेल ती देऊ शकता. असं खूपदा होतं की आपल्यासोबतच राहणाऱ्या आपल्या लोकांना असे काही प्रॉब्लेम्स असतात आणि ते सांगायला खूप घाबरतात किंवा त्यांना थोडंसं मनातून काही ना काही गोष्टी वाटू लागतात. पण अशा गोष्टी आपण त्यांना समजावून सांगितलं तर ते सुद्धा त्यांचं डे टू डे लाईफ जे आहे ते फ्रीनेसने जगू शकतात. त्यानंतर मी गेले पौर्णिमा ज्वेलर्समध्ये. कैसे हो?
हाँ मैं ठीक हूँ। आप इयरिंग्स देख लेते मुझे नहीं। इथले कानातले जे आहेत किंवा बाकीच्या सगळ्या ज्वेलरी आहेत त्या खूप छान असतात आणि तुमची एखादी ज्वेलरी तुम्ही दुसरीकडून जरी घेतली असेल आणि तुटली ना तर तुम्ही इथे ती रिपेअर करून घेऊ शकता। मी अशा 2-3 ज्वेलरी ज्या माझ्या आहेत त्या मी रिपेअरसुद्धा करून घेतल्या होत्या। आता कानातले काही काढते आणि ते एक एक करून तुम्हाला घालूनसुद्धा दाखवते। यातले काही मी घेतलेले आहेत ते तर तुम्हाला नंतर सांगेन, पण तुम्हाला कुठले आवडले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। मला इथेच खूप वेळ झाला। सकाळी पाऊस पडला होता त्यामुळे मी छत्री तर सोबत घेऊन आले होते, पण पाऊस सकाळी पडला आणि दुपारी इतकं ऊन होतं की त्या छत्रीचा वापर उन्हापासून वाचवण्यासाठी केला जाणार होता माझ्याकडून आणि मला निघायचं सुद्धा होतं, कारण आता जाणार होते मी भांडूपच्या इथेच वामन हरी पेठे ज्वेलर्स इथे। कारण जसं मी म्हटलं तुम्हाला की ज्वेलरीच्या बाबतीत ती गोष्ट मला बघायची आहे। विचारच करत होते की नेमकं आता काय करायचं जाऊन, कारण 2-3 गोष्टी त्यामध्ये करता येण्यासारख्या होत्या, पण तिथे गेल्याशिवाय मला समजणार नव्हतं की मी नेमकं काय करू शकते याचं। खूपदा मला विचारण्यात येतं कानातल्या मी जी कानातली नेहमी बदलत राहते त्याबद्दल की कुठून घेतेस, तर हे ते शॉप आहे। मी वेळोवेळी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवते। तुम्ही ते कानातले, त्यानंतर ब्रेसलेट्स, गळ्यातले क्लचेस, क्लिप्स, त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात तयार व्हायला, नटायला, छान दिसायला, अशा ज्वेलरी सगळ्या तुम्ही इथं घेऊ शकता। खूप म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागतात म्हणजे गळ्यातले नेकलेस असू देत किंवा अजून काही, खूप सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत। त्यांचं मेन दुकान आहे ते भुलेश्वरला आहे। मी तिथे पण एकदा गेली होती, तिथला पण पूर्ण व्हिडिओ बनवला होता। तिथे तुम्हाला होलसेलमध्ये सगळं मिळून जातं। तर ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल होतात। भांडूप स्टेशन जे आहे तर तिथून जवळच आहे, अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती। गेलात तर नक्की भेट द्या। ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आत्ता घेतल्या आजच्या दिवसामध्ये। त्यानंतर मग मी गेले वामन हरी पेठे ज्वेलर्स तिथे, जे मी म्हटलं होतं त्याच्यासाठी तिथे मला जवळजवळ 1 ते सव्वा तास गेला पूर्ण सगळ्या गोष्टी करण्यात। आणि त्याच्यानंतर मग मी घरी निघाले। जवळजवळ मला 2:30 वाजले घरी यायला। नशीब की पाऊस नव्हता, वातावरण पूर्ण क्लिअर होतं। बाहेरून जाऊन तर आले। डिझाईन जे घेतलेलं आहे वामन हरी पेठे ज्वेलर्समधून डायमंडचे स्टड देऊन, तर ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला दाखवते। आता तर सगळ्यात आधी मला चटणी जी आहे ती तयार करून घ्यायची। ते चटणीची क्विक रेसिपी तुमच्याशी शेअर करते। कालच्या कमेंट सेक्शनमध्ये एक कमेंट अशी होती की केसांसाठी केस खूप गळतात, काय करू सांग। तर मी आता खूप गोष्टी करते तर त्या हळूहळू तुमच्याशी शेअर करते। मी म्हटलेलं आहे जसं 2025 पर्यंत एंडिंगपर्यंत जर केस व्यवस्थित चांगले नाही झाले तर सरळ मी इथपर्यंत केस कट करून टाकणार सगळे। आता ओके आहे, बऱ्यापैकी ओके, पण डेन्सिटी आणि मनात जसे आपण एक व्हिडिओ मी पाहिलाय तशी जर होत असतील तर बघू, प्रयत्न करून बघू। जसं मी केसांना वरून सिरम वगैरे सगळं अप्लाय करते तसंच मी काही ना काहीतरी म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा कंझ्युम करणार आहे। तर त्यासाठी हे बघा, एवढा कढीपत्ता मी आणलेला आहे। गावाकडचं मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं। त्याच्यानंतर शेंगदाणे आहे तिकडे माझ्याकडे। अजून 2 गोष्टी लागणार आहेत, त्या म्हणजे या लाल मिरची, तीळ आहे तिकडे, इथे आहेत तीळ लागणार आहेत, बास, आणि सुकं खोबरं। तर हे खोबरं एवढं आहे, आधी थोडी करून बघते, मग त्याच्यानंतर परत करून ठेवते, महिनाभर तरी हे टिकू शकते। तर चला स्टार्ट करूयात। कढीपत्त्याची चटणी करण्यासाठी मी काय केले, बिडाचा तवा माझ्याकडे ज्यामध्ये आम्ही भाकरी करतो तर त्यामध्येच करायचा विचार केला। त्यात थोडंसं तेल टाकलं तवा तापल्यानंतर, आणि लाल मिरच्या ज्या आहेत तर त्या टाकलेल्या आहेत, आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवले। त्यात थोड्याशा फ्राय झाल्यानंतर मी बाजूला सरकवल्या आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत तर ते टाकते। 100 ग्रॅम होतील असे शेंगदाणे आहेत, म्हणजे जवळजवळ 1 बाउल शेंगदाणे आहेत। तर ते चांगले तेलामध्ये परतवून घेते आणि खरपूस ते भाजले पाहिजेत अशा याने।
2-3 चटण्या आहेत. लास्ट टाईमला पण मी खोबऱ्याची चटणी दाखवली होती, लसूणची दाखवली होती, तीसुद्धा खूप छान होते. पण कढीपत्त्याच्या चटणीचा एक स्वाद वेगळा आहे, कारण फक्त कढीपत्त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये आहे. आता लसूणीच्या एक 10 ते 15 पाकळ्या ज्या त्या थोड्याशा मी ठेचल्यात आणि त्याही ॲड केलेल्या आहेत. जेव्हा आपण फराळ करताना चिवडा खातो तर त्याच्यामध्ये कढीपत्ता खायची मला खूप सवय, कारण तो इतका चांगला क्रिस्पी फ्राय केलेला असतो, तो खूप टेस्टी लागतो. पण तेच जर आमटीत असेल तर ते थोडंसं कंटाळा येतो, तरीसुद्धा मी खाते. पण आता म्हटलं नाही, आता ही चटणी करून ठेवायची आणि खायची दररोज. आता याच्यामध्ये सुकं खोबरं जे आहे ते 1 वाटी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर तीळ जे आहेत ते अर्धी वाटी तीळ मी घातलेत आणि ते सुद्धा चांगले परतवून घेते. तीळ घातल्यानंतर 1 मिनिटासाठीच मी फक्त परतवून घेतलं आणि दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेतले. आता हे कढीपत्त्याची पानं जवळजवळ खूप सारी आहेत, म्हणजे एक 4 बाऊल होतील. ज्या बाऊलने शेंगदाणे मोजले तर ही थोडंसं तेल टाकून त्यामध्ये टाकले, त्याने क्रिस्पी किंवा चरचरीत असा आवाज येतो ना एकदम, अशा पद्धतीने मी ते चांगले परतवून घेतले तेलामध्ये. त्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे जे एकत्र केलेले चटणीसाठीचे जे साहित्य आहे तर ते मी मिक्सरमध्ये टाकते आणि ॲडिशनल फक्त याच्यामध्ये चवीसाठी मीठ वापरायचं आहे. आता तुम्ही जेवढं घेता त्या पद्धतीने चवीनुसार मीठ टाकायचं तुम्ही जर करणार असाल ही चटणी तर. आणि त्यानंतर मग मी मिक्सरला हे फिरवून घेते. जास्त एकदम बारीक वाटायचं तर अजिबात नाही, त्यामुळे मिक्सर थांबून चालवायचं आहे. नॉर्मल मिक्सर असेल तर तुम्ही ते थांबवून चालवू शकता, बटन बंद चालू करून. माझ्या मिक्सरमध्ये काही अशा सोयी आहेत, फिलिप्सचा जो हा मिक्सर आहे की प्रत्येक गोष्टीसाठीचं ग्राइंडिंगचं एक वेगळं बटन आहे, त्यामुळे ते सोपं होऊन जातं. ते करून ठेवलं मी चटणी आणि त्याच्यानंतर ह्या पातोळ्या मला खायला मिळाल्या आज. कुणी दिल्या हे मी तुम्हाला आता पुढे सांगते. ज्या पातोळ्या बघितल्यात ना तर माझ्या चुलत नंदूबाई आहेत. मागच्या वेळी आम्ही ओशे पुजवले तेव्हा हळदीची पानं त्या मुलं होते की पातोळ्या एक दिवस करून येते म्हणून, आणि गावाकडून दाजी आल्यानंतर त्यांनी घेऊन आले होते वाटतं पाण्यात, तर त्या आठवणीनं पातोळ्या करून घेऊन आल्या होत्या आणि खूप छान मस्त झाल्या होत्या. त्यांच्या हाताला पण खूप छान टेस्ट आहे. मग आता त्या थोड्याशा म्हणजे 3 खाल्ल्या मी पातोळ्या. सचिनला ठेवल्यात, बाबांनी खाल्ले, आरवने खाल्ले आणि आता ठेवून दिलेल्या आहेत आता. आणि मी जसं तुम्हाला म्हटलेलं मगाशी की एंडिंगला, ब्लॉगच्या एंडिंगला तुम्हाला मी सांगते की नेमकं आम्ही जे स्टड होते ते दिले, आणि मेनली माझी ती पण चूक झालेली आहे की स्टड घेऊन इथे ते ओझं होतं, कारण हेवी होते ते, आणि त्याच्यामुळे इथे थोडंसं जास्त हे झालंय. आणि ते दिल्यानंतर ते काय होतं, जेव्हा आपण सोन्याचे दागिने घेतो तर शक्यतो घट निघत नाही सोन्याच्या दागिन्यांमध्ये जर ते हॉलमार्कमध्ये असतील. आणि आम्ही जिथून घेतलेले आहेत, जेव्हा मी सोन्याचे दागिने रिपर्चेस किंवा एक्सचेंज केलेले आहेत तेव्हा मला कधी घट त्याच्यातून झालेली नाही. जो भाव सुरू आहे त्यावेळेचा तर त्यानुसार ते मिळाले. पण हिऱ्याच्या दागिन्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की मजुरीची जी आहे तर ती कट होते मजुरी, तर 4200 अशी मजुरी होती त्याच्यावरती. पण मी काय घ्यायचा विचारून सचिन काय बोलले की एक अंगठीच घे तुला, कारण ती राहील कायमच्या हातामध्ये, कानातले काही तू सारखे बदलत राहतेस, मंगळसूत्र तरी आहेच. मग बघितली अंगठी, पण ती अंगठी जी होती तर एका खड्याची ती एक तर सैल होती किंवा एक तर फिट्ट होती. म्हटलं तर राहू देत म्हटलं. मग शेवटी मी असंच त्यांनी दाखवलं एक सुंदर चेनचं मंगळसूत्र. त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे ते दुसरं आहे ते काळ्या मण्यांचं, ते पूर्ण तर आहेच, पण तुम्ही वेस्टर्न वगैरे घालत असाल तर त्याच्यावरती तुम्ही असं सिम्पल ही चेनमध्ये मंगळसूत्र घालू शकता, म्हणून त्यांनी मग हे दिलं आणि हे 23,000च्या आसपास हे बसलं. आणि याच्यामध्ये लॉकेट पण घालू शकते. मेन गोष्ट माझं जे इव्हिलायचं लॉकेट आहे ते मी नॉर्मल तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणे असं घालून बसले. छान सिंपल वाटतंय, पण ते जे काळ्या मण्यांचं मंगळसूत्र आहे त्याची गोष्टच वेगळी. पण आता म्हटलं शनिवार रविवार 2 दिवस इकडे तिकडे जायचं आहे आणि नेहमी वेस्टर्न ट्रॅडिशनल माझं सुरूच असतं, तर त्यासाठी. आणि अंगठी जी आहे ती ही सुंदर अशी नाजूक अंगठी, डिझाईन पण छान आहे अंगठीची. तर ही अंगठी, या दोन्ही गोष्टी मिळून त्या 55,000च्या आसपास, पहिलाचे जे स्टड होते ते 55,000च्या आसपास होते ते, तर त्या दोन्ही याच्यामध्ये हे दोन्ही पण बसलं. पैसे तर त्याने परत देऊ शकत नव्हते, कारण सोनं घेतलेलं परवडलं हिऱ्यापेक्षा, कारण त्याच्यामध्ये खूप हे आहेत, म्हणजे ते तिथूनच घेतलं पाहिजे. नक्षत्रमधून तुम्ही जर घेतला तर नक्षत्रमध्येच तुम्ही रिप्लेस करू शकता, तुम्ही वामनहारी पेठेमध्ये घेतला तर तेच घेऊ शकता, असे ते बोलले आम्हाला. म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे चला राहू देत.
आणि हे घेताना दोन्ही पण सचिनच्या पसंतीने घेतलेलं आहे, कारण ते ऑफिसमध्ये होते. व्हिडिओ कॉल त्यांना केला, कारण नेहमी असं असतं की त्यांनी काहीतरी घेऊन येतात आणि मला ते चेंज करावं लागतं. काहीतरी एकतर साईजचा इश्यू होतो किंवा मग ते थोडंसं काही ना काहीतरी फरक पडतो त्याच्यामुळे. मग ह्यावेळी मी त्यांना हे दोन्ही पण दाखवलं. त्यांना म्हटलं अंगठीमध्ये पण दाखवल्या गोष्टी, मग त्यांना हीच अंगठी आवडली. मला दुसरी आवडलेली पण त्यांना हीच आवडली. म्हटलं तर ही घेतली. आणि मंगळसूत्र पण दाखवताना आज हे मंगळसूत्र आणि दुसरं पण एक होतं काळ्या मण्यांची पोत, आणि माझं जे आत्ता दुसरं आहे तर त्याच्यासारखंच दिसणार होतं, पण त्यांना हे आवडलं. हे म्हणायला लागले हे छान वाटते सिंपल सोबत, तर हे घे. मग ते घेतलेलं आहे. तर ही अशी गोष्ट झालेली आहे. आणि मला नेहमी असं वाटतं की एखादी गोष्ट बघितल्यानंतर ना ती कधी एकदा माझ्याकडे येते. म्हणजे एखादी गोष्ट आवडली तर ती मिळवण्यासाठी मला असं वाटतं की मला काहीही करायला लागलं तरी चालेल. काहीही करायला लागलं म्हणजे कितीही मला श्रम मेहनत घ्यावी लागली तरी चालेल, पण ती गोष्ट मला घ्यायची आहे, मिळवायची आहे. नेहमी असंच, म्हणजे पहिल्यापासून असंच झालंय. तर ते सुरू असतं माझ्या डोक्यात की हे घ्यायचं, हे घ्यायचं, हे करायचं, हे करायचं. पण त्याच्यासाठी देवाला प्रार्थना सुद्धा करताना असं असते की देवा मेहनत करायची माझी तयारी आहे, फक्त तू माझ्या नशिबात ती गोष्ट लिही. मी पाहिजे तेवढी मेहनत करते, पण ती गोष्ट माझ्या नशिबात लिही आणि मी ती मिळवेन. मला फुकटचं नको किंवा हे नको. त्याच्यामुळे जसं जसं आपण म्हणतो ना, मी तुम्हाला आधी पण खूप आधी शेअर करायचे खूप साऱ्या गोष्टी, आणि मध्ये त्याचा स्टॉप केलं की एंडिंगला काहीतरी एक चांगला थॉट शेअर करायचे. तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल ना, तर त्या गोष्टीच्या बाबतीत नेहमी सकारात्मक विचार आणा मनामध्ये. कधीच निगेटिव्ह बोलू नका की हे मला मिळणारच नाही, मला कशाला मिळेल, हंतरून पाहून पाय पसरावे. तर हंतरून पाहून पाय पसरण्यापेक्षा हंतरूनच मोठं करायचं, आपले पाय आपोआप मावतात. त्याच्यामुळे नेहमी विचार करताना जी गोष्ट मिळवायची, जी गोष्ट मला आयुष्यात हवी आहे, तर त्या गोष्टीसाठी नेहमी चांगलाच विचार करा, म्हणजे ती गोष्ट मिळते. तुम्ही थोडीशी जरी निगेटिव्ह थिंकिंग आणलं ना त्या बाबतीमध्ये, तर ती गोष्ट स्टॉप होते. शाहरुख खानचं वाक्य आहे माहिती का, किसी चीज को अगर पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाते. तर सेम तसंच होतं. आणि हवं तर द सिक्रेट बुक एकदा वाचा, तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल. आयुष्यात जे जे हवं आहे ते सगळं आपण मिळवू शकतो, फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक राहिले पाहिजेत. मला हे काम आहे आज तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये देखील तुमचा अभिप्राय नक्की कळवा. माझा चष्मा काय अजूनही मिळालेला नाही आहे. आज मी ह्यांना बोलले होते बघा म्हणून, तर मग उद्या हा फॉर शुअर मिळून जाईल, कारण सॅटर्डे त्यांनी लास्ट डेट दिली होती की सॅटर्डेपर्यंत तुम्हाला मिळणारच. तर मग बघू. आणि चला तर मग उद्या आपण भेटू. सॅटर्डे संडे तुमचा अगदी छान बेस्ट जाऊ देत. मस्त तुम्ही जे प्लॅन आखला असाल वीकेंडचे तर ते सगळे भारीपैकी पार पडू देत आणि मस्त एन्जॉय करा वीकेंड. आपण भेटू. बाय बाय.